नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त असा मिरचीचा ठेचा याची रेसिपी शेअर करणार आहे। सर्वांनाच ठेचा हा खूप आवडतो। चला तर मग मी एक थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ठेच्याची रेसिपी दाखवणार आहे। कुणी कुणी याला खरडाई असं म्हणतं। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी जाड हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। या मिरच्या जास्त तिखट नसतात आणि याचा ठेचाही खायला खूप छान लागतो। त्यानंतर भरपूर असा लसूण घेतलेला आहे। तव्यावर तेल घालून आपण लसूण आणि हिरवी मिरची चांगली भाजून घेणार आहोत। त्याआधी मी थोडेसे जिरे घातलेले आहेत। लसूण घालूया आणि त्यानंतर मिरचीचे तुकडे करून आपण यामध्ये घालून घेऊ। मिरच्या आणि लसूण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला ठेचा हा कच्चा राहणार नाही आणि खायलाही छान लागेल। मिरच्या आणि लसूण आपला व्यवस्थित भाजून झाला आहे। आता आपण हे काढून घेऊ। त्यानंतर यावर मी थोडेसे शेंगदाणे घालून घेणार आहेत। साधारण अर्धी वाटी शेंगदाणे मी यामध्ये घालून घेतले आहे। ते मस्त असे आपण खरपूस भाजून घेऊ। थोडी कोथिंबीरही घातली आहे, ती मी तेलामध्ये थोडीशी भाजून घेत आहे। त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये दळल्यापेक्षा अशा प्रकारे जर तुम्ही ठेचा केला तर तुमच्या ठेच्याची चव ही दुप्पट होते। दाण्याचा कूट आणि कोथिंबीरही घातली आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। शक्यतो ठेचा हा खलबत्त्यातच कुटून करा, त्यामुळे चवही खूप छान येते। अशा प्रकारे आपण सर्व हे मिक्स करून कुटून घेऊया। आपलं हे मिश्रण कुटून झालेलं आहे। थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही। आता आपण तव्यावर तेल घालून हे छान असं परतवून घेऊ। असाच ठेचा ठेवला आणि वरनं तेल घालून खाल्ला तरीही चालेल, पण थोडंसं तव्यावर तेल घालून जर तुम्ही हे परतलं तर ठेचा हा चवीला छान लागतो। चार ते 5 मिनिटं आपल्याला हे परतवण्यासाठी लागतात। व्यवस्थित भाजून घेतल्याने आपलं पोटही दुखत नाही आणि ठेचा चवीलाही खूप छान होतो। थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतली आहे। कोथिंबीर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आपला ठेचा हा तयार झालेला आहे। अगदी झटपट होतो। तसेच बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही हा ठेचा खाऊ शकता। तसेच तोंडी लावण्यासाठीही तुम्ही हा बनवून ठेवला तर 3 ते 4 दिवस सहज हा ठेचा राहतो, खराब होत नाही। तर कशी वाटली ठेचाची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।